नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मला आशा आहे की तुम्ही सर्व नेहमीप्रमाणेच खूप चांगले असाल. मित्रांनो, दररोज प्रमाणेच मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक अतिशय उपयुक्त व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला अशा अनेक नवीन किचन टिप्स पाहायला मिळतील. आणि या सर्व किचन टिप्सची खास गोष्ट जी तुम्ही आजच्या आधी कधीच पाहिली नसेल ती म्हणजे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक पैसा खर्च होत नाही आणि तुमची अवघड कामेही खूप सोपी होतात. त्यामुळे विलंब न करता आजचा उपयुक्त व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आज आम्ही आमच्या दिवसातील पहिली उपयुक्त युक्ती पाहणार आहोत. मित्रांनो, जेव्हाही आपण बाहेरून नवीन भांडी विकत घेतो तेव्हा आपल्याला नेहमीच त्रास होतो. नवीन भांड्यांवर चिकटवलेले स्टिकर्स खूप हटके असतात. ते असे आहेत की ते एकाच वेळी बाहेर पडत नाहीत आणि अनेक वेळा आपण त्यांना घासतो. त्यामुळे भांड्यावर ओरखडे येतात आणि नवीन भांडी पूर्णपणे कुरूप दिसू लागते. यासाठी तुम्ही थोडेसे काम करू शकता जेणेकरून तुमची भांडी देखील येऊ नये. बिघडले आहे आणि हे हट्टी स्टिकर अगदी सहज निघून जाईल. म्हणून चला आमच्या स्वयंपाकघरातील गॅस ताबडतोब चालू करूया. गॅसची ज्वाला खूप कमी करावी लागेल. इथे ज्या भांड्यावर तुमचा स्टिकर असेल तो तुम्ही करावा. ते गॅसवर ठेवा. तुम्हाला ते येथे काही सेकंदांसाठी ठेवावे लागेल. 3 ते 4 सेकंदात भांड्यावरील स्टिकर अगदी सहजपणे निघून जाईल. म्हणून येथे तुम्हाला एक चाकू आणि थोडेसे घेऊन स्टिकर उचलावे लागेल. वरच्या दिशेने आणि स्टिकर सहजपणे काढून टाका. ते कोणत्याही खुणा न ठेवता एका झटक्यात उतरते आणि हा त्याचा गोंद आहे जो डिशवॉशिंग साबणाने साफ केल्यानंतर अगदी सहज साफ होतो. तेही सहज केले जाईल. चला पुढील उपयुक्त युक्त्या पटकन पाहू. ही आहे पिठाच्या संदर्भात पुढील उपयुक्त टीप. जेव्हा आपण रोट्या बनवतो तेव्हा कधी कधी थोडे पीठ शिल्लक राहते जे आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि नंतर त्यापासून पुन्हा रोट्या बनवतो. परंतु हे थंड पीठ यामुळे तुमची मोठी समस्या कायमची संपुष्टात येऊ शकते. मी फ्रीजमधून काढलेले पीठ मी थोडेसे घेईन. आता त्यावर थोडी कोलगेट पेस्ट लावेन. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही फक्त कोलगेट वापरावे. तुम्हाला फक्त हेच घ्यावे लागेल, पांढरी पेस्ट. आणि जर तुम्हाला दुसरी पेस्ट घ्यायची नसेल तर इथे थोडी पेस्ट घेऊन पिठावर अशा पद्धतीने लावा. अनेक वेळा घाण पाण्यामुळे अनेकांना हातावर, पायावर पुरळ येण्याचा त्रास होतो. शरीराच्या कोणत्याही भागात इन्फेक्शन झाले असेल, कधी त्वचा निघू लागते, कधी पुरळ उठत असेल तर कधी जळजळ होत असेल तर फ्रीजमधून पीठ घेऊन थोडे कोलगेट लावून हे करू शकता. त्यावर त्या जागेवर हळूवारपणे लावल्यास तुमची समस्या कायमची दूर होईल आणि तुम्हाला जळजळ होत असेल तर त्यातही तुम्हाला खूप आराम मिळेल. ही खूप आश्चर्यकारक युक्ती आहे ना? त्यामुळे तुम्हीही ही युक्ती जरूर वापरून पहा. जर तुम्हालाही अशी काही अडचण असेल तर मित्रांनो, चला पुढील उपयुक्त युक्तीकडे वळूया. मित्रांनो, लिंबू ही एक अशी वस्तू आहे जी हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत प्रत्येकजण वापरतो. परंतु अनेकदा आपण लिंबू विकत घेतो आणि वापरल्यानंतर त्याची साले निरुपयोगी समजतो आणि कचराकुंडीत फेकतो. सर्वात मोठी चूक, कारण त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या दैनंदिन समस्या सोडवू शकता. मग तुम्हाला इथे काय करायचे आहे ते म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला लिंबाची साले घ्यावी लागतील. म्हणून मी आधीच लिंबाची साल इथे ठेवली आहे. मी इथे लिंबाची साल घेतली आहे. तुम्हाला त्यासोबत लवंगा वापरायच्या आहे. म्हणून मी इथे 2 पिंट देखील घेतो ज्याच्या मदतीने आम्ही येथे आश्चर्यकारक गोष्टी बनवू. ते देखील नैसर्गिक पद्धतीने विनामूल्य. म्हणून तुम्हाला ते घ्यावे लागेल. तुम्हाला थोडे ठेवावे लागेल. लवंग आणि लिंबाची साल अशा पद्धतीने. त्यानंतर इथे तुम्हाला सालावर अशा पद्धतीने पिन लावावी लागेल. अनेकदा माश्या आणि डास आपल्या घरात, विशेषतः स्वयंपाकघर किंवा बाथरूमच्या परिसरात खूप असतात. त्यांना दूर करण्यासाठी खोलीत आम्ही बाहेरून स्प्रे किंवा औषध आणतो. परंतु आम्ही त्यांना नैसर्गिक मार्गाने आमच्या घरातून हाकलून देऊ शकतो, कारण लिंबू आणि लवंगाचा वास डासांना अजिबात आवडत नाही आणि यामुळे माशी उडते. डास दूर राहतात पूर्णपणे. त्यामुळे तुमच्या घरातही भरपूर माश्या आणि डास असतील तर तुम्ही अशा प्रकारे लिंबाची साल वापरू शकता. त्यांना कोणत्याही धाग्यावर लटकवा किंवा सेफ्टी पिनवर टांगून ठेवा. मी हे वापरत आहे. माश्या आणि डास नाहीसे होतील तुमच्या घरातून लगेच. ही एक आश्चर्यकारक युक्ती नाही का? याशिवाय तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी लिंबाच्या सालींचाही वापर करू शकता. अनेक वेळा किचन सिंकवर मीठ आणि पाण्याचे जड डाग पडतात जे साफ केल्यानंतरही सहज निघून जातात. परंतु लिंबाच्या सालींवर थोडी कोलगेट पेस्ट लावल्यास आणि मग ते स्वच्छ करा. मग तुम्हाला दिसेल की तुमची स्वयंपाकघरातील सिंक खूप चांगली साफ झाली आहे आणि त्याला खूप चांगली चमक देखील आली आहे. त्यामुळे आजच्या नंतर लिंबाची साल निरुपयोगी समजून फेकून देण्याची चूक करू नका. पुढची युक्ती येथे येते. कपड्याच्या पिन संबंधी ही युक्ती महिलांसाठी खूप उपयुक्त आहे. म्हणून जेव्हा आपण कपड्याच्या पिनचा वापर करतो तेव्हा आपण नेहमी कपडे सुकवताना त्यांचा वापर करतो. परंतु या व्यतिरिक्त आपण याद्वारे घरातील बरीच कामे देखील करू शकता जे आम्ही अनेकदा करतो बद्दल माहीत नाही.
म्हणून आज मी ते आमच्या टॉयलेटमध्ये वापरणार आहे. जेव्हाही आपण या प्रकारच्या वेस्टर्न टॉयलेटचा वापर करतो तेव्हा त्याचे कार्यजेवर नमूद केले आहे. अशा प्रकारची एक शीट असते. अनेक वेळा आपल्याला ते ठेवावे लागते किंवा आपल्या हातांनी खाली, ज्यामुळे आपले हात वारंवार घाण होतात आणि ते देखील चांगले वाटत नाही. म्हणून येथे आपण कापड पिन वापरा आणि ही कापडी पिन नेहमी ठेवा. ती आपल्या शौचालयात म्हणजेच बाथरूमच्या परिसरात ठेवा. येथे अर्ज करा ते या शीटवर अशा पद्धतीने जेणेकरून तुम्हाला शौचालयाच्या या शीटला थेट हात लावावा लागणार नाही आणि अशा प्रकारे तुम्ही कपड्याच्या पिनच्या सहाय्याने ते सहजपणे वर खाली हलवू शकाल. याशिवाय तुमची इच्छा असल्यास तुम्ही ही कापडाची पिन पाण्याच्या पाईपवर इथे अशा प्रकारे लावू शकता. नेहमी इथे अशीच ठेवा. जेव्हाही तुम्हाला ही शीट खाली किंवा वर हलवायची असेल तेव्हा या कपड्याच्या पिनचा वापर करून तुम्ही त्याला स्पर्श न करता अगदी सहज वापरू शकता आणि तुमचे हात घाण न करता मग तुम्ही तुमच्या बाथरूमच्या परिसरात या कपड्यांची पिन नेहमी अशा प्रकारे वापरू शकता. ही एक आश्चर्यकारक युक्ती नाही का? पुढील उपयुक्त टीप लसूण बद्दल आहे. लसूण ही अशी एक गोष्ट आहे जी आपण जेवणात चव वाढवण्यासाठी वापरतो आणि त्याचा वापर औषध म्हणून देखील केला जातो, ज्यामुळे आपल्या अनेक समस्या दूर होतात. पण आज मी तुम्हाला अशी एक जादुई पद्धत सांगणार आहे. याचा वापर करणे प्रत्येकासाठी खूप उपयुक्त ठरेल. अनेक वेळा असे घडते की आपल्या बोटांच्या आजूबाजूची नखे खूप दुखू लागतात. अनेक वेळा आपण नखे कापतो किंवा कुठेतरी अडकतो, त्यामुळे या भागात खूप वेदना होतात आपल्या नखांच्या आजूबाजूला आणि ही वेदना एकाच वेळी अजिबात जात नाही, परंतु आपल्याला बरेच दिवस त्रास देते. म्हणून तुम्ही येथे लसूण लावा. तुम्हाला ते घ्यावे लागेल आणि सर्वप्रथम तुम्हाला ते सोलून घ्यावे लागेल. येथे तुम्हाला एक वापरावे लागेल लहान व्हॅसलीन. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या बोटांवर अशा पद्धतीने व्हॅसलीन लावावे लागेल. त्यानंतर तुम्हाला लसूण सोलून ते नखांना चांगले लावावे लागेल. असे घडते ते म्हणजे तुम्हाला तुमच्या नखांमध्ये वेदना होत आहे पूर्णपणे बरा होतो आणि वेदना लवकर दूर होतात. आणि आम्ही येथे व्हॅसलीनचा वापर केला आहे जेणेकरून आम्हाला आमच्या हातांनी कोणत्याही प्रकारच्या लसणाचा त्रास होऊ नये. जरी त्याचा वास येत नसला तरी ही एक अतिशय उपयुक्त युक्ती आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही टीप देखील आवडली असेल. तर मित्रांनो, या काही छोट्या टिप्स आणि युक्त्या आहेत ज्या तुम्ही वापरल्यास तुमची दैनंदिन कामे तर सोपी होतातच, शिवाय ज्या कामांवर तुम्ही तुमचे अतिरिक्त पैसे खर्च करता त्या कामांचे पैसेही वाचवू शकता. मला खात्री आहे की तुम्हाला या सर्व टिप्स आवडल्या असतील. नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व टिप्स तुम्हाला नेहमी उपयोगी पडतील. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही आला असाल तर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, मी पुन्हा भेटेन तुम्हाला असा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत हर हर महादेव.